नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी रसराज नाला आहे. या रसराज नाल्यावर ही जी झोपडपट्टी आहे ही अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि मुंबईमध्ये अनेक घटना होत असताना या ठिकाणी सुद्धा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. त्यासाठी शिवसेना आता आक्रमक झालेली आहे. शिवसेना विलेपार्ले विधानसभेचे विभागप्रमुख श्री सुभाष कांता सावंत तसेच श्री सुमित वजाळे जे शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी आज महानगरपालिका के पश्चिम वॉर्ड ऑफिसरची भेट घेतलेली आहे आणि तातडीनं या लोकांना PAPची जी घरं आहेत ती देण्याचा मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीने ही घरं आपण बघत आहोत ती अत्यंत धोकादायक आहेत. कधीही मोठा पाऊस जर पडला तर मुंबईच्या विलेपार्लेमध्ये ही मोठी दुर्घटना आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणून शिवसेना या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि तातडीनं जर त्यांच्या सगळ्या जे योजना आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यांना देण्याची मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, तरी त्यांना PAPची घरं का दिली जात नाही आहेत हा मोठा प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष अनेक घटना घडल्या तरीसुद्धा या घटना पुढे घडायच्या आहेत का याची वाट बघतायत का? बरेचसे पण पत्र आहे पहिले दोन टेंडर म्हणून तर असं पण आणि काही घरं पण पडली होती. 7 घरं पडली होती. त्यांना दिली ना, त्याला दिली पण बाकीच्याची प्रोसेस काय नाही. त्यांनी काय केलं, 7 घरं पडली होती, 14 नोटीस देऊन त्यांची प्रोसिजर केली आणि 23 घरं विदाऊट नोटीस सोडली. पण ती फटाफट प्रोसेस झाली ना. आता काय नाही, आम्ही 2 वर्ष धावपळ करतोय. CMचा ऑर्डर असताना आतापर्यंत आम्ही बघत होतो की अधिकारी बिझी आहेत, सगळं आहे. आणि अशा पोर्शनला ती घरं आहेत ना साहेब, कधीतरी ते पडून ॲक्सिडेंट होणार 100%. आणि ते जाधवना सगळं माहिती आहे. म्हणजे विषय आता बघा, छोट्याशा सेन्सिटिव्ह विषयाने किती त्रास होतो आहे. काम कोणाचं काय कोणाचं हे भोगायला कोणाला लागतं हेच आपल्या अधिकाऱ्यांना कळलं ना पाहिजे की एवढ्या पावसाळ्यामध्ये जर एखादं 2 घर भरलं, पडलं खाली आणि एखादा वाहून गेला तर फुकट तर कितीला पडणार साहेब. आणि तुम्ही जर ती साईड बघितली ना तर तुम्ही त्यांना जा विचारणार की बाबा हे काय आतापर्यंत राहिलं. तिथं एक 3 माल्यावरती आहे, 3 माल्यावरती. म्हणून माझं काय आता बघा साहेब, सत्ता आपली आहे, आमचे उपमुख्यमंत्री आहेत, आमचं सगळं आहे, तरी आम्हाला एवढा वेळ लागतो हे आश्चर्याची बाब. खरं म्हटलं तर आत्मीयतेने हे करायला पाहिजे. कुठच्या घटनेची मी 23 लाख 3 वेळा नगर सोडलं. माझं नाव सुभाष कांता सावंत. हां, मी महापौर परिषद चेअरमॅन होतो, वर्क्स कमिटी चेअरमॅन होतो. त्यामुळे आता गेली 1.5 वर्ष साहेब मी सुद्धा 2 वेळा इथे येऊन गेलो. सांगितलं आम्ही काय बघतो की अधिकाऱ्यांना वेळ नसतो. ठीक आहे, चला आज नाही 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी या. ज्या ज्या गोष्टी पाहिजे ना त्या बिचारा तो कुठे गेला, नामदेव धावपळ करून 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 जागेवर आणले. आता फक्त आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला जे पाहिजे ते डॉक्युमेंट्स दिले, जे गोष्टी पाहिजे ते पुरवलेले. तर हे आता गेल्या पावसाळा त्याच्या आदल्या पावसाळा सगळं करता करता आता नवीन पावसाळा आला. तरी तुम्ही जर एक व्हिजिट केली ना तिथे स्वतः तर तुमच्या ते लक्षात येईल. नाला त्या ठिकाणी हे करतो आणि नाल्याच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला पण घटना घडलेली आहे. सुरुवातीला पण 2-2.5 वर्षापूर्वी घरं पण कोलॅप्स झालेत आणि दुसरं मुलगा पण एक त्या पाण्यामध्ये पडून त्याचाही मृत्यू झाला, लहान बच्चू. आणि गेल्या वेळेला आम्ही शिंदे साहेबांची भेट झाली. शिंदे साहेबांनी गगराणी साहेबांना सांगितलं. गगराणी साहेबांनी स्पेशली तिथून आपल्याला ऑर्डर पण केलेली आहे की ह्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. आता ह्यांचं कसं आहे की त्याच्यानंतर आपण 24ला यांचे नोटीस काढली. आता नोटीस काढूनच 2 वर्ष झाली. नोटीस वरती यांनी सगळे डॉक्युमेंट पण आणून दिले आपल्याला, पात्रतेचे जे होते.
पात्रतेसाठी यांनी डॉक्युमेंट आणून दिलं, सगळं दिलं. माझं त्या अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं, 2 दिवसात करतो. विषय कसा आहे ना साहेब, बघा आता त्या चेंबूरला घटना घडली, ती नॅचरल होती काय ते सगळं ते अहवालामध्ये येईल, पण असं आपल्याकडे व्हायला नको ना तिथे ते. कारण हे कसं आहे ना, इनडायरेक्टली हे लोकांना त्रास देणारे काम आहे. पण ते करतायत ना, मला ते साहेब 2 वर्ष झाले एनेक्सर बनतोय ऐका नुसता. साहेब, मला रिसेंटली आता जस्ट त्यांनी सांगितलेलं आहे की ऑलमोस्ट जे आहे ना एनेक्शनचं काम झाले साहेब, परवा आम्ही भेट दिली संदेश जाधव साहेबांना. त्यांनी सांगितलं की तुम्ही SWD आमच्याकडे एक पत्र लागेल ते आणून द्या. परवाच्या परवा एक पत्र आणून दिलं. हे ते पत्र आहे परवाचं, त्या कॉपीज. आणि नंतर मग पत्र आणून दिलं आणि लगेच बोलतात तुम्ही WO ना भेटा. म्हणजे फिरवणूक होते ना साहेब. एनेक्सर बनवून ठेवलेलं आहे त्यांनी. आता SWDM स्पष्ट नोटीस देऊन 20 महिने झाले आणि लोकांनी पेपर जमा करून 15 महिने झाले. अजून एनेक्सर हातात येत नाही साहेब. आता SWDM वाल्यांनी बघा साहेब स्पष्ट रिपोर्ट दिलाय की तिथे काही होऊ शकतं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एकमेकांवरती हे सगळं ढकलता येईल सगळं. मी सही पण केलेली आहे मला वाटतं. मी स्वतः आणून दिलं अधिकारी. तर त्याचं एनेक्शनचं काय स्टेटस आहे? रेडी आहे ना? मग तेच मी त्यांना बोलतोय की माझी सही पण झाली ना. हां, मग ते करा ना, पुढचा प्रोसेस चालू करा ना. भेटून द्या हरकत नाही. नाही भेटायला कसं काय लई दिवस झाले. नामदेव भेटायला काय 10 वेळा रिझल्ट आला तर पायाही पडलो. धन्यवाद नाही, म्हणून. नाही, असं काय नाही, म्हणतो? धन्यवाद म्हणून काय ह्या लोकांचे प्रश्न आहेत. नाही, नाही, मी एखादा स्वतः- माणूस घर अरे, तुटलं मी स्वतः साईट बघितले नाही ना, तुटला आणि गेला वाहून, नंतर मग काय असायचं? अरे कसं कसं लटकून ठेवलं होतं, कसं एक कसं. मिनिट नाही, मला नाही वाटत ऐका, आता झालं ते ठीक आहे. आता तुम्ही एनेक्सरवर सही Yes, केली. आता आमची अशी विनंती आहे ना की आता आपली जी समिती आहे हा. एमसीच्या अंडरमध्ये त्याशिवाय तुम्ही PAP देऊ शकत नाही. हा, दोघंच आहे. मग ते पटकन पाठवायला लावा ना त्यांना. दोघंच आहे. आम्ही नाहीतर त्याला परत अजून नाही, 2-4 नाही. वर्ष नको लागायला. नाही, कारण मला हे मान्यता कळत कोणाला- नाहीये. मान्यता लागेल ना तुझं तुम्हाला. मुंबईमध्ये किती पण घर आहे, तुम्हाला त्याची पण एकदा असा आणून का ठेवतो. समज आहे की काय विरोध आहे का कोणाचा? मला नाही वाटत कोणाचा विरोध आहे की नाही. ठीक आहे, आपण करू तुमची लवकर. अजून सही झालेली नाही, मी सांगतो तुम्हाला. नाही झाली माझी नाही झाली सही. सही. अरे, दाखवा, त्यांना बोला सही फोटो झाली पाठवा माझी. मला. आता मी फोनवरती बोला ना. बोला ना. पाठवायला लावा त्यांना. जर ते झाले तर मग आमच्या माणसाला कशाला सांगतात ठीक जाऊन आहे, ठीक WO ना आहे. भेटा ते आणि सही आता करून द्या. इथे आहेत, साईटवरती आहेत. उद्या माझी श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर मीटिंग पण आहे. हा. आणि हे सगळे आमचे शिंदे साहेबांच्या जवळची लोक आहेत. म्हणजे त्यांच्या भरत गोगावलेंच्या जवळची लोक आहेत, गावचे आहेत. त्यांच्या गावचे. तर मला काय म्हणायचं, आम्हाला साहेब तो प्रेशर आम्ही आणू इच्छित नाही. पीसफुली करणारे आफ्टर ऑल तुम्हीच लोक आहेत काम करणार. आम्ही मला एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला गुड न्यूज कधी देणार बा. आता सगळे थकले, लवकरच हे सगळे थकले. एक मिनिट लवकरच नामदेव, आपल्याकडनं कोण फॉलोअप करणार? हे बघा, हे आहे. तुम्ही का? तर तुम्ही फॉलोअप करा लवकरात लवकर. संदेश जाधव. नामदेव पवार, नामदेवजी तुम्ही माझ्याशी या, संपर्क करा. काय बोललं तर माझ्याकडे साहेब, डायरेक्ट. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, जसं नोटीस दिलं जे व्हेरिफिकेशन रिपोर्ट SRA बोला, अदानी बोला, इलेक्शन ऑफिस सर्व आणून मी अधिकाऱ्याच्या हातात डायरेक्ट दिलं डिस्पॅच करून. नाही, नाही, आता त्याच्या व्यतिरिक्त PAP साठी पण नामदेव. जे लागणारी यादी आहे ती पण आम्ही काढून ठेवली. आता ऐका ना, आता एनेक्शनचा विषय झाला. आता फक्त साहेबांकडून एक अपेक्षा आहे Good की news. आपली याची जी कमिटी आहे, Good news. म्हणजे एमसीच्या अंडरमध्ये जी कमिटी आहे तिथून अप्रुव्हल घ्यावं लागतं PAPचं. तेवढं फक्त आपण लवकर घेतलं आम्हाला तर कोणाला त्याला बोलायला परत पाहिजे, अजून 2 वर्ष लागायचे डायरेक्ट PAP. फोन करायला लावतो. कारण भरत गोगावले मंत्री आहेत, योगेश कदम साहेब मंत्री आहेत. आम्हाला काय जाऊन त्यांच्यासमोर पण तुमच्या इथून क्लिअर झालं तर बसेल ना, नाहीतर काय फायदा नाही ना साहेब. तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलो आणि आम्हाला बरं वाटलं. फक्त 5 मिनिटं बाहेर थांबलो आम्ही. ते पण येऊ. सगळे हा, हे पूर्ण सगळं काय बे, परवाच्या पावसात एक दगडा निघत आला अशी कंडिशन झाली. रहिवाशी माझं स्वतःचं घर आहे तिथे. हे जे अनेक्सर थांबले ना, ते अनेक्सर होईल झालं आणि अनेक्सर झालं बनून म्हटलं ना, साहेब. पुढे लवकर जाईल. आमच्या जीवात जीव येईल. तुम्ही आम्ही पण सहकार्य करतोय आता तुम्हाला. नांदेव मी आलोय, हे पण आले, लोक आले. साहेब पॉझिटिव्ह आहे. साहेबांनी नाही म्हटलंय का? नाही, नाही. मला किंतु परंतु केलंय का? मग आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय. आता ते जाऊन बघून आलेले आहेत, विषय संपलेला आहे. आता मी का सांगितलं, जास्त जोरात पाऊस आला आणि एखादं घर पडलं समजा, माझ्या माणसाचा जीव वाचणार ना. म्हणून जोरात पाऊस आला तर थोडं तुम्ही बाहेर या, जोपर्यंत यांचा निर्णय येत नाही. आलं लक्षात? आणि आपण जसं यांचं तिथे पेपर गेले तर आपण गोगावलेला भेटू, योगेश कदमला भेटू, शिंदे साहेबांना पण भेटू ना. तर काय काय? आहे? शिंदे साहेब आपले आहेत ना,
हे फोन करतील त्यांचे PA, काय प्रॉब्लेम आहे. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच माध्यमातून विलेपार्ले विधानसभेमध्ये काही अशा घटना आहेत ज्या घडू शकतात मोठ्या. त्याच माध्यमातून महानगरपालिका के पश्चिम या ठिकाणी वॉर्ड ऑफिसरना भेटण्यासाठी विलेपार्ले विधानसभेचे शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री सुभाषकांता सावंत व तसंच महाराष्ट्राचे सुमित वजाळे साहेब जे अध्यक्ष आहेत. सावंतसाहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने आज विलेपार्ले विधानसभेचे तुम्ही विभाग प्रमुख आहात, अनेक प्रश्नांना तुम्ही हात घालता आणि त्याच माध्यमातून आज काहीतरी विशेष वॉर्ड ऑफिसर के पश्चिम यांना भेटायला तुम्ही आलेला आहात. इंदिरानगरला नाल्याच्या बाजूला आमचे मराठी आणि इतर लोक राहतात आणि ते आमच्या शिवसेनेवरती प्रेम करणारे आहेत. आम्ही प्रेमाने सगळ्या गोष्टी, आमचे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत नामदेव पवार, निलेश परब आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकार्याने गेली 2 वर्ष सतत याचा पाठपुरावा केलेला. भोगावले साहेब असो किंवा आणखी अधिकारी असो किंवा शिंदे साहेबांनासुद्धा भेटले आणि शिंदे साहेबांच्या त्या पत्रामुळे प्रोसिजर पुढे झाली. ती आम्हाला त्याचा अभिमान आहे की ठीक आहे, साहेबांनी फार खाली जाऊन त्या गोष्टीची माहिती घेऊन शिंदे साहेबांनी आदेश दिला. पण काही अधिकारी असे आहेत, काय माहिती त्यांना देऊ, काय बुद्धी देतो. मग असं होतं, जसं साठीनाक्याला गोष्ट झाली, चेंबूरला झाली, मग काय होतं, सस्पेंड. म्हणजे स्वतःच्या कामाचा त्यांना विचार नसतो, सगळं काय कायद्याने बोला. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच होत नाहीत. माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना आहे, कालची जी घटना घडली ती शेवटची आणि फायनल, याच्यानंतर बर्दाश्त करणार नाही आणि तशीच घटना होऊ नये म्हणून काही झोपडपट्टी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि निलेश परब आले आहेत, मिलिंद प्रधान आले आहेत, बरोबर आणखी महिला आल्या आहेत. आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि आज आम्हाला खरंच एक बरं वाटलं की NX 2 झालेलं आहे, वॉर्ड ऑफिसरने सही केलेली आहे आणि आता त्याने आम्हाला सोमवारी बोलवलेलं आहे सगळ्या गोष्टी फायनल करण्यासाठी. ती फाईल जर तिकडे गेली साहेबांपर्यंत वरपर्यंत, तर मग आम्ही शिंदे साहेबांना स्वतः भेटून आम्ही शिंदे साहेबांना सांगून आमच्या लोकांना या परिसरामध्ये PAP देण्याचं काम करावं अशी प्रांजळ मागणी आम्ही सगळे करणार आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत, तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही, हे 100% आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. वॉर्ड ऑफिसरला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही कामाचं महत्त्व समजून ताबडतोब आम्हाला या ठिकाणी भेट दिली आणि आमचे गाऱ्हाणे ऐकलं आणि त्याच्यावरती निर्णयसुद्धा आपण दिलेला आहे. त्याबद्दल आपल्याला मनापासून वॉर्ड ऑफिसर साहेब धन्यवाद. हा विषय तुम्हाला हातावा लागतोय के पश्चिम महानगरपालिका जी आहे, ह्यांना ह्या गोष्टी अगोदर लक्षात आल्या नाहीत असं तुम्हाला वाटतंय? नाही, तर कसं आहे की आमचे शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे विलेपार्ले तालुक्याचे अध्यक्ष नामदेव पवार हे स्वतः त्या ठिकाणी राहत आहेत आणि गेल्या 2-2.5 वर्षापासून ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करतात. कारण पाठपुरावा करत असताना तो जो नाला आहे, तो नाला वाइंडिंगमध्ये तो जाणार होता आणि त्याच्यामध्ये साधारण 150 ते 250 घरं जी आहेत ती बाधित होत होती आणि बाधित होत असताना अनेकशा घटना देखील त्या ठिकाणी घडल्या. काही एक मुलगा त्या नाल्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. गेल्या 2 वर्षापूर्वी पावसामध्ये देखील काही घरांना तडे गेले त्या नाल्याच्या बाजूला असल्याकारणाने आणि तो 2 वर्षापासूनचा तो पूर्ण काळ होता. आणि त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षभरापासून आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही भेट घेतली. एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या आधीचे जे महानगरपालिका आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब, यांच्याशी चर्चा झाली. भूषण गगराणी साहेबांनी तात्काळ या ठिकाणी असणारे जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांना सूचना देखील केल्या की यांना पटकन मदत करा. पण त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झालं. नंतर मग त्यांना नोटीस आल्यावर त्या कागदपत्र जमा करेपर्यंत त्यांना ते 1 वर्ष घालवलं. त्यामुळे आज आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की इथे जर उद्या काही घटना घडली, जर काही जीवितहानी झाली त्या नाल्यामध्ये, तर त्याची
याची पूर्णपणे जबाबदारी जी आपली असणार आहे, तर त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासित केलं आणि तात्काळ त्यांनी एनेक्शर जो आहे यांचा, त्या एनेक्शरवरती सही केली आणि आता पुढची जी प्रक्रिया आहे PAPची ती लवकरात लवकर करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आणि आमचं लक्ष असणार आहे. पण उद्या जर हे काम झालं नाही तर संपूर्ण मुंबईचं झोपडपट्टी महासंघाचा एकूण झोपडपट्टीतील लोक जे आहेत ही या वॉल ऑफिसर करण्यासाठी आम्ही इथे आणणार. पाहिलं की अशा पद्धतीने या सगळ्या विलेपार्लेतील लोक आहेत ज्यांना जीवित भीती आहे की कधीही पाऊस मोठा पडला तर नाला खचू शकतो आणि त्यांची घरं या ठिकाणी नाल्यात वाहून जाऊ शकतात. अशी मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं, शिवसेना विलेपार्ले विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर यांना ही माहिती देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांची घरं आहेत ती त्यांना देण्याचा प्रयत्न व्हावात अशी त्या ठिकाणी मागणी केली गेलेली आहे. अशा पद्धतीने आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा